प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या विरोधात गोंडपिंपरी तालुक्यात बुधवारी शेतकऱ्यांचा अभूतपूर्व जनआक्रोश पाहायला मिळाला। हजारो शेतकरी, महिला, शेतमजूर आणि युवकांनी पंचायत समिती कार्यालयापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढत शासनाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोबदला नको, जमीनच देणार नाही, शेती वाचवा, गाव वाचवा अशा संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला। तालुक्यातील वढोली, करंजी, चेकपेल्लूर, वडकुली, सिरसी, देऊळवार, बोरगावसह 12 गावांतील सुपीक जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येत असून सिंचनाखालील आणि बागायती शेती उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेती हाच आमचा श्वास असून जमीन गेल्यास संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल अशी वेदना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समितीचे पदाधिकारी संजय वडसकर, सूरज माडुरवार आणि राजू झाडे यांनी शासनाला थेट इशारा दिला। शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन संपादनाचा प्रयत्न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत एमआयडीसीची मान्यता तात्काळ रद्द करावी, अधिसूचना मागे घ्यावी आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया थांबवावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। शेती आमची, निर्णय आमचा, मोबदला नको, शेती हे आम्ही देणार नाही अशा पद्धतीची भूमिका गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावातील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आणि आज गोंडपिंपरी तालुक्यात उपविभागीय कार्यालयावरती हजारोच्या संख्येने आम्ही मोर्चा आणलेला आहे। एमआयडीसीची मान्यता रद्द करा, ज्या काही अधिसूचना आहे त्या अधिसूचना आपण रद्द केल्या पाहिजे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला इशारा दिलेला आहे की हे 15 दिवसात जर हे मान्यता रद्द झाली नाही, एमआयडीसी जर रद्द झाली नाही तर येणाऱ्या दिवसात एक मोठा रास्ता रोको आम्ही आंदोलन करणार आहोत। खरं तर शेती आमच्या हक्काची आहे आणि शेती आम्हाला द्यायची नाही। आम्हाला कितीही जरी पैसे मिळाले, मोबदला मिळाला तरी आम्ही शेती देणार नाही। हे ठाम भूमिका, हा ठाम निर्धार आज आम्ही शेतकऱ्यांनी 12 गावातील एकजूट दाखवून या ठिकाणी केलेला आहे। गोंडपिंपरी औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून या आंदोलनाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं आणि पुढे देखील अशाच पद्धतीचा संघर्ष गोंडपिंपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समितीचा आमचा सुरू राहील। नक्कीच आपण आता गोंडपिंपरीमध्ये सध्या या रखरखत्या उन्हाळ्यामध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, आपण नक्कीच बघू शकता। आणि आजच्या या आंदोलनाची खूप मोठी आंदोलन झाली, त्यातलं हे अनोखं आंदोलन। आणि या उन्हामध्ये अनेक गावकरी शेतकरी इथे आलेले आहेत। आपल्यासोबत राजू झाडे आहेत, काय सांगाल? कारण आता कुणी म्हणतंय की आम्ही शेती देतो, आम्हाला रोजगार द्या, आम्हाला मोबदला द्या। एकीकडे शेतकरी आम्ही शेती देणार नाही, एमआयडीसी हटवा, शेतकरी बचाव, जमीन वाचवा असा नारा आहे। आता कुठलं पाऊल आणि कसं असणार आहे, काय? बघा, गोंडपिंपरी तालुक्यामध्ये एमआयडीसी जी निर्माण दिन झालेली आहे त्याकरता 12 गावातील जवळपास 10,000 एकर शेती शेतकऱ्यांची जाणार आहे। मुळतः हे संपूर्ण शेती सुपीक आहे। सुपीक असल्यामुळे शेतकऱ्यांची जर संपूर्ण शेती गेली तर उद्या शेतकरी करणार का, हा मोठा गंभीर प्रश्न आहे। म्हणूनच औद्योगिक संघर्ष कृती समितीतर्फे आम्ही 23 फरवरीला तहसील परिसर कार्यालयामध्ये हजारो शेतकरी एकत्र येऊन आम्ही एकमुखाने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आणि एकच मागणी केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची जमीन जी आहे ती घेऊ नये। एमआयडीसी जो आहे ते करंजी येथे मागील 35 वर्षापासून ते 35 एकर जागा प्रस्तावित आहे, त्याच जागेवरती अजूनपर्यंत एमआयडीसी झालेली नाही किंवा कुठलाच उद्योग आलेला नाही। अशा जर परिस्थितीमध्ये 10,000 एकर जमीन घेऊन तिथे जर कुठलाच उद्योग आला नाही तर शेतकऱ्यांची शेती सुद्धा जाणार आणि शेतकरी हा हवालदिल होणार। त्यामुळे संपूर्ण मालागावचे शेतकरी जे आहेत ते या शेती देण्याच्या विरोधात आहेत। नंबर 2, वारंवार आम्ही सरकारला कळवलेलं आहे। त्याच्यानंतर नुकतं 8 दिवसापूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांना कलम 32च्या अंतर्गत व्यक्तिगत नोटीस देण्यात आलेली आहे। त्या व्यक्तिगत नोटीसमध्ये शेती अधिग्रहित करण्याचं काम जे आहे ते सरकारने केलेलं आहे। म्हणूनच या अधिसूचनाच रद्द करा या मागणीसाठी आज रखरखत्या उन्हामध्ये दुपारी 3 वाजता आपण पाहता की हजारो शेतकरी जमीन न देण्याच्या याच्यावरती या ठिकाणी जमले आणि एकच आक्रोश करत आहेत की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला किती जरी मोबदला मिळाला तरी आम्ही आमच्या हक्काची जमीन या ठिकाणी देणार, असं संपूर्ण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पुढचं पाऊल काय असणार नाही? जर या ठिकाणी अधिसूचना रद्द झाला नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय उदयजी सामंत उद्योगमंत्री यांची भेट घेणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आमच्या व्यथा कळवणार आहोत। आणि याहूनही जर मार्ग निघत नसेल
तर गोंडपिपरीमध्ये एक मोठं चक्काजाम आंदोलन आणि कदाचित आम्ही शेतकऱ्यांचं एक जेलभरो आंदोलन सुद्धा करणार आहोत आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या शासनाकडे रेटून देणार आहोत. नक्कीच खरं तर शेतकऱ्यांच्या खरं तर मागण्या आहेत. आम्ही जमीन देणार नाही, MIDC हटवा, जमीन वाचवा, असं खरं तर यांच्याकडनं बोललं जात आहे. आणि हे आंदोलन इथेच थांबणार नसून पुढे देखील चक्काजाम आंदोलन असेल किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटून देखील या आंदोलनाची प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे शेतकरी करणार आहेत. नक्कीच लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत ते नेमकं जाणून घेत प्रशासनापुढे ठेवण्याचं काम लोकराज्य टीव्ही नेहमी करत राहणार.